लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन जे आहे ते आज पार पडलेलं आहे। आपण पाहिलं तर दरवर्षी ज्या पद्धतीनं सुबक मूर्ती जी आहे ती असते, आकर्षक मूर्ती असते, तशीच मूर्ती जी आहे ती या ठिकाणी लालबागच्या राजाची आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक देखावा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाचा आपल्याला पाहायला मिळतोय। मानस सचिव सुधीर साळवी आपल्या सोबत आहेत। भाऊ, प्रथम दर्शन जे आहे ते घडलेलं आहे सगळ्या प्रेक्षकांना, भक्तांना, काय सांगाल यंदाचं खास वैशिष्ट्य? यावर्षी लालबागचा राजा एका वेगळ्या स्वरूपात देखील आलेला। आपण बघताय की लालबागचा राजा सुवर्ण अलंकारामध्ये देखील एक वाढ झालेली आहे। रिलायन्स फाउंडेशन मार्फत एक लालबागचा राजा अतिशय देखणा असा सोन्याचा मुकुट आणि पाचूनी मडवलेला या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे लालबागच्या राजा सौंदर्यामध्ये अजून भर पडलेली आहे आणि आज प्रथम दर्शन करोडो भाविकांनी जगभरात दर्शन आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून घेतलेलं आहे। आकर्षण म्हणजे आता जगभराने पाहिलेलं आहे की राजा राजमहालामध्ये बसलेला आहे आणि यावर्षी तमाम कार्यकर्ते, मुंबई पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका आपल्याला पूर्णपणे मदत करते आणि त्या माध्यमातून सुरक्षेची व्यवस्था बघून आज स्वतः स्पेशल CP देवेंद्र भारती साहेब या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी संपूर्ण ही सुरक्षा व्यवस्था पाहिली आणि कार्यकर्ते देखील अनेक वर्ष हा उत्सव एका टीमवर्कने पार पाडतात। अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव आपण पार पाडू। दरवर्षी आपण जर पाहिलं तर गणेश भक्तांचा आकडा जो आहे तो दरवर्षी वाढतोय, यंदा सुद्धा तो आकडा अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे का? काय वाटतं तुम्हाला? तो आकडा नक्कीच वाढणार भाविकांचा, पण यावर्षी म्हणजे आम्ही दरवर्षी कार्यकर्ते म्हणजे आमचा देव भाविक आहे आणि त्यांचं अतिशय सुरळीत आणि सुस्थितीत दर्शन होण्याकरता आम्ही या ठिकाणी कार्यरत 10 दिवस राहणार आहोत। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी प्रथम दर्शन पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साहजिकच प्रत्येक गणेश भक्तांना उत्सुकता जी आहे ते लालबागच्या राजाच्या दर्शनाची असते आणि तो बाप्पा आज जो आहे तो या ठिकाणी प्रथम दर्शन जे आहे ते पार पडलेलं आहे। गणेश चतुर्थीला लालबागचा राजा जो आहे तो विधिवत पूजा करून या ठिकाणी विराजमान जो आहे तो होणार आहे। आपल्या सोबत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंडळाचे अध्यक्ष साहेब, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा बाप्पा आता विराजमान होतोय, आज फर्स्ट लुक पार पडलाय, काय यंदाचं आकर्षण काय सांगाल? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आजचं यावर्षीचं 91वे वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे नुकतंच हे आपण माध्यमांसाठी प्रथम दर्शन हे लालबागच्या राजाचं आता नुकतंच संपन्न झालं आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणाल तर तुम्ही बघाल तर बाप्पाचं जे मंगलमय आणि अतिशय पावित्र्यपूर्ण लोभसवानी जी मूर्ती आहे ती आपल्याला निश्चितच आता दिसली, आपल्याला बघायला मिळाली आणि यामध्ये यावर्षीचं खास असं वैशिष्ट्य आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी लालबागच्या राजाच्या या चरणी बाप्पाचा जो मुकुट आहे, जो बाप्पाच्या माथ्यावर आपण मुकुट पाहतो, हा रिलायन्स माध्यमाच्या फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला त्यांनी लालबागच्या राजा चरणी अर्पण केलेलं आहे, जो त्यांना बाप्पाला आज आपण परिधान केलेला आहे मुकुट। त्या मुकुटामुळे बाप्पाचे एक तेजस्वी रूप आपण पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, एक भक्ती निर्माण झालेली आहे। म्हणजे तसं पाहिलं तर बोलायला आपले शब्द अपुरे पडतात असं हे बाप्पाचं रूप आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळते। आमच्या मनात सुद्धा उत्साह आहे, आता विराजमान बाप्पा होतोय, कारण याच दिवसाची वाट जी आहे ते आता 2 दिवसावरती आता आलेला आहे बाप्पाचा विराजमान सोहळा। ही वाट वर्षभर पाहावी लागते बाप्पा विसर्जन झाल्यानंतर, आता तो जवळ आला, किती उत्सुकता आहे? निश्चितच आतुरता बाप्पाची प्रचंड प्रमाणात असते आमच्या सगळ्यांच्याच मनात। जगभरातील भाविक या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे येत असतात आणि ती आतुरता अतिशय तीव्र अशी आतुरता आहे आणि बाप्पा गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान होणार आहे। मंडळाने देखील संपूर्ण तयारी केलेली आहे, उत्सव खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाला आहे। येणाऱ्या जे करोडो भाविक आहेत या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था आहे अतिशय सुविधापूर्ण अशी आपण केलेली आहे। रांगेंचं व्यवस्थापन मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेऊन करत आहेत आणि संपूर्णच हे येणाऱ्या ह्या उत्सव काळामध्ये या लालबागच्या राजाचं दर्शन सगळ्या भाविकांना अतिशय आनंदाने, प्रसन्नतेने घेता यावं यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राबत आहेत। धन्यवाद। साहजिकच आहे, आपण जर पाहतो लालबागच्या राजाचं फर्स्ट लुक जे आहे ते प्रेक्षकांसाठी आज दाखवण्यात आलेलं आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा जो आहे तो या ठिकाणी विराजमान होईल, विधिवत पूजा होईल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गणेश भक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते त्या दिवशी घेता येणार आहे। परंतु आजचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, सगळ्या जे भाविक आहेत त्यांना मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते
गणपती बाप्पाचं दर्शन जे आहे ते दिलं जातं. आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सगळं फर्स्ट लुक जो आहे तो लालबागचा राजाचा या ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. साहजिकच ही मूर्ती जी आहे ते साकारतात ते मूर्तिकार सुद्धा या ठिकाणी संतोष कांबळी जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा दादा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ही मूर्ती बाप्पाची लालबागच्या राजाची साकारताय, यंदा सुद्धा साकारली आहे. काय नेमकं वैशिष्ट्य या मूर्तीचं असतं, आकर्षणाचं असतं? यंदा आमचं 91 वर्ष आहे आणि आता तू बघतोयस की आज बाप्पाचं प्रथम दर्शन होतं. तर काय नाही, नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन द्यायला प्रयत्न केला राजाला. आणि यावर्षी मयुरासन केलं आहे. तू बघत असेल की खालती आता मोराचं डिझाईनवर केलं आहे. पाठीमागे सुद्धा एक मयुराचं आसन आहे. आणि बस बाप्पाला काहीतरी नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न केला आहे. लालबागच्या राजाचे डोळे जे आहेत ते आकर्षित असतात, तर ते दरवर्षी करताना एक वेगळी मेहनत जी आहे ती तुला घ्यावी लागते. कारण लालबागचा राजा गल्लीतून बाहेरून जरी पाहिला तरी तो आपल्याकडे बघतोय, गणेश भक्तांना असं वाटत असतं. ती मेहनत किती घ्यावी लागते डोळे कोरताना किंवा डोळे त्याच्यात? राजाचे डोळे माझे वडील करतात कायम. आणि ऑब्व्हियसली कारण पूर्ण राजा झाल्यानंतर जो त्यांचा मान आहे, म्हणजे तो मुख्य डोळ्याचं जे आकर्षण आहे हे पूर्ण लोकांचं मध्ये म्हणतात ना आकर्षण आहे. तर ते काम कायम माझे पप्पा करत असतात. आणि आज त्यांचं वय 83 वर्षाचे असतानाही त्यांनी वरती चढून यंदाही राजाचे डोळे खूप सुंदररित्या पार पाडले. धन्यवाद. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाचं फर्स्ट लुक जे आहे ते पार पडलेलं आहे. आणि आता गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागची विधिवत पूजा राजाची करून गणेश भक्तांना याचं दर्शन जे आहे ते लालबागचं राजाचं घेणार आहे. आणि सगळ्या मंडळाकडून सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.